नमस्कार मित्रांनो, आता जो शॉर्ट मी करतो आहे दॅट इज अबाउट प्रेडिक्टेबल प्रॉफिट इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर. ओके, किंवा अनप्रेडिक्टेबल प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर. ज्याचा प्रॉफिट प्रेडिक्टेबल असतो, क्वार्टर ऑन क्वार्टर रायझिंग असतो किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर स्टेबल असतो आणि इयर ऑन इयर तरी रायझिंग पाहिजे, ते शेअर्स चांगले शेअर्स असतात इन्व्हेस्टमेंटसाठी. आणि ज्याचा क्वार्टर अँड क्वार्टर प्रॉफिट अनप्रेडिक्टेबल असतो, आज वरती उद्या खाली, पुढच्या क्वार्टरला वरती परत खाली. ओके, आणि परत इयर ऑन इयर खालीवरती खालीवरती असे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दोन ग्राफ्स दाखवतो आणि त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल कुठला शेअर ट्रेडिंगसाठी असतो आणि कुठला शेअर इन्व्हेस्टमेंटसाठी असतो. ट्रेडिंगसाठी शेअर असतो तो क्वार्टर अँड क्वार्टर प्रॉफिट ज्याचा अप डाऊन होत असतो. जे सिजनल पण स्टॉक असतात, लाईक ॲग्रिकल्चरल स्टॉक्स आर सिजनल स्टॉक्स, शुगर स्टॉक्स आर सिजनल स्टॉक्स, पेपर स्टॉक्स, स्टेशनरी स्टॉक्स, ओके, स्कूलला जे साहित्य लागतं, नवनीत वगैरे, ते सगळे सिजनल स्टॉक्स असतात. किंवा वस्त्रप्रावरण ना, सिजनल आपण जे कपडे खरेदी करतो, ओके, ते सुद्धा सिजनल स्टॉक्स असतात, राईट. आणि ब्रँडेड स्टॉक असतात, ते पण सिजनल असतात. तर ब्रँडेड काय म्हणतात, क्लॉथ्सवाले, राईट, की थंडीमध्ये स्वेटर खपतात, तर स्वेटरची कंपनी सिजनल असते. या तर ते सुद्धा ट्रेडिंगसाठी चांगले असतात, इन्व्हेस्टमेंटसाठी टिपिकली नसतात. ओके, पण जे स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम असतात ते क्वार्टर अँड क्वार्टर रायझिंग प्रॉफिट्स देतात आणि इयर अँड इयर पण रायझिंग प्रॉफिट देतात. आणि त्यांचं रायझिंग प्रॉफिट असतं टिपिकली 10%, 7%, 15%. ज्याचे प्रॉफिट इयर ऑन इयर 15% वाढत आहेत आणि इक्विटी सेम आहे, तो शेअर ॲटोमॅटिकली 15% इयर ऑन इयर वाढणारच, कारण त्याची व्हॅल्यू वाढते, तो ग्रोथ स्टॉक आहे. आणि त्यामुळे त्याची जसे प्रॉफिट वाढतात तसं ऑब्व्हियसली EPS त्याचा वाढत जातो आणि त्यामुळे पी त्याचा कमी होत जातो. पी वरती न्यायला, म्हणजे प्रॉपर जागी ठेवायला त्याची मार्केट व्हॅल्यू प्राईस वाढत जाते. तसे स्टॉक्स जे आहेत ते टिपिकली हे मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवतो आहे. त्यातला पहिला स्टॉक आहे ज्याचा प्रेडिक्टेबल हे आहे, काय प्रॉफिट अँड लॉस आहे. त्याच्यापैकी जो शेअर आहे तो IEX नावाचा आहे. IEXचा प्रेडिक्टेबल प्रॉफिट आहे, इयर ऑन इयर वाढत चाललेला प्रॉफिट आहे. आणि त्याचा 2013 साली प्रॉफिट होता 92 करोड आणि सध्या प्रॉफिट आहे त्याचा 400 करोड. 90 to 400, 4 टाइम्स. इन टिपिकली 18 सुरू झाली, 13 ही कंपनी सुरू झाली. तर व्हॉट एव्हर इट इज, 10 वर्षामध्ये त्याचा प्रॉफिट 7.5% CAGRने वाढलेला आहे. त्यामुळे हा शेअर पण 7.5% CAGRने वाढणार. तर हा IEX झाला. आणि दुसरा शेअर आहे ज्याचं प्रॉफिटॅबिलिटी काय म्हणतो, फ्लिपफ्लॉप आहे. तो फ्लिपफ्लॉपवाला आहे तो न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी. कभी आज ऊपर कल नीचे, पुढल्या क्वार्टरला परत खाली, कधी लॉसेस. तर हा पण शेअर चांगला, पण ट्रेडिंगसाठी आहे. ओके, याची पण तुम्ही ग्राफ बघा, तुम्हाला त्याचं बाय व्हॅल्यू कळेल आणि सेल व्हॅल्यू कळेल. तर हे जे ट्रेडिंगचा स्टॉक कुठला आणि इन्व्हेस्टमेंटचा स्टॉक कुठला आहे तुम्हाला नक्कीच डिराईव्ह करता येईल. बघा जमतं आहे का. ओके, थँक्यू सो मच.